नमस्कार, आपण पाहत आहात लाईव्ह मराठी। कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहरात तीव्र पाणी टंचाई असताना पाण्याचा खजिना येथील टाकीतून तब्बल 2 तास लाखो लिटर पाणी वाया गेल्याची धक्कादायक घटना 2 दिवसापूर्वी घडली आणि दुसरीकडे नागरिक मात्र पाण्यासाठी भटकताना दिसले। या प्रकारामुळे संपूर्ण शहरभर महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली। या संदर्भात सर्वप्रथम लाईव्ह मराठीने घटनास्थळी जाऊन या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते। याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे। शाखा अभियंता राजेंद्र हुजरे यांच्यासह 4 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला असून दोषीवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकीकडे पंचगंगा नदीची पातळी कमी झाल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र दिसत आहे। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। पाणी वाचवा असा संदेश देणाऱ्या प्रशासनालाच आता स्वतःच्या व्यवस्थेचे उत्तर द्यावे लागणार आहे। या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी। धन्यवाद। सर्किट बेंच झालं, आता IT पार्क होणार। आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार। कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात। आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल। बुकिंग साठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293।